सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 22 मधील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्या यासाठी विकास कामांची खैरात करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सहकार्यातून नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नाने प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. जनसेवेसाठी आम्ही नेहमी तत्पर असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी रस्ता काँक्रिटीकरण शुभारंभ प्रसंगी व्यक्त केला आहे. सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 22 येथे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान या योजनेअंतर्गत 17,36,365 रुपये खर्चित रामवाडी अंबाबाई मंदिर लगत आकाश जाधव ते गवळी घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, राजश्री माळगे, लता गायकवाड, शारदा जाधव, शोभा जाधव, सुनील गायकवाड, समरीन शेख यांसह प्रभागातील महिला व नागरिकांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी नगरसेवक नागेश गायकवाड आणि किसन जाधव यांनी प्रभाग 22च्या सर्वांगीण विकासासाठी ते नेहमी तत्पर असतात. नागरिकांना अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात यासाठी ते नेहमी अग्रेसर असतात. नागरिकांच्या अडीअडचणीसाठी ते प्राधान्याने अग्रस्थानी असतात अशा भावना यावेळी उपस्थित स्थानिक रहिवाशांनी केल्या होत्या. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना या योजनेअंतर्गत रक्कम 17,38,385 रुपयाची तरतूद आज या ठिकाणी या रस्त्यासाठी केलेलं आहे. राज्याचे नेते, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, प्रांताध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खासदार सुनीलजी तटकरे साहेब, या दोघांच्या माध्यमातून आणि सोलापूर महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड आम्हा दोघांच्याही विशेष प्रयत्नातून आज या ठिकाणी या रस्त्याचा शुभारंभ करण्यात येत आहे. गेले अनेक वर्ष या भागातील आमचे ज्येष्ठ मंडळी असतील, तरुण सहकारी असतील, यांनी सातत्यानं मला असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील, आम्हा दोघांनाही या रस्त्याच्या प्रश्नाबद्दल सातत्यानं पाठपुरावा करत होतं. आणि आम्ही सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. कारण गेले 3 वर्ष झालं सातत्यानं सोलापूर महानगरपालिकेवर प्रशासक राजवट सुरू आहे. त्यामुळं नगरसेवकांना निधीचं अडचण उपलब्ध तमाम सोलापूर शहरामध्ये उपस्थित होत आहे. ही बाब आम्ही आदरणीय अजितदादांच्या लक्षात आणून दिल्यानंतर अजितदादांनी कोणताही विचार न करता तातडीनं 17,38,385 रुपयाची रक्कम या ठिकाणी या रस्त्यासाठी मंजूर करून दिलं आणि आज प्रत्यक्ष रूपात या ठिकाणी या रस्त्याचा शुभारंभ होत आहे. आत्ताच मनोगतामध्ये आमच्या चाचीने सांगितलं की तुम्ही दोघंही नगरसेवकांनी काम व्यवस्थित करत आहात, परंतु पाण्याचा प्रश्न देखील प्रलंबित आहे, अडचणीत आहे. तो देखील येणाऱ्या कालखंडामध्ये पाण्याचा प्रश्न असेल किंवा इतर ज्या काही मूलभूत सोयी सुविधा महानगरपालिकेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रश्न असेल ते देखील आपण सोडवूया. आणि मागच्या कालखंडामध्ये रामवाडी वासियांचं आणि या भागातील सर्व ज्येष्ठांचा आशीर्वाद माझ्यावर असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड यांच्यावर असेल, आम्हा दोघांवरही सातत्यानं आशीर्वाद राहिलेला आहे. तुम्हा सर्वांचं प्रेम आमच्या पाठीशी राहिलेलं आहे. भविष्याच्या काळामध्ये देखील आपलं प्रेम आणि आशीर्वाद असंच आमच्या पाठीशी राहो अशी आशा व्यक्त करतो. साहेब सय्यद त्यांनी हे बोर्ड केलं होतं, त्याच्यानंतर कुणीही लक्ष दिले नाही. आता सध्या काळात नागेशांना गायकवाड, किसन जाधव साहेब काम करत आहेत. फार आनंदाची गोष्ट.